1 मिनिटाच्या वर 1 सेकंद सुद्धा घेत नाही, कारण आम्ही हॅलो हॅलो म्हणूच ते आम्ही हॅलो हॅलो म्हणूच ते पुढचा माणूस विजयी घोषित झाले म्हणतो. पाण्यावरी तुम्ही ते, या मुंबईमध्ये आमचं कुणीही नव्हतं. समाज रक्षण असाच आहे, परंतु जवळचं नातलंवाले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना एखाद्याच्या घरी मुक्कामाला जावं असा निवारा म्हणजे आठवले साहेब, सिद्धार्थ हॉस्टेल आणि दुसरं नाव होतं प्रभाकर पोखरीकर. मायाशी स्मरणात राहा. आणि म्हणून पाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला, नाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला. तुम्ही श्वास माणसाचा, गाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला. अर अभिनमन तथागताला म्हणून समाज बांधवाला शेअर केला. 1000 रुपये आलेले. समाज बांधवांना एक विनंती करतो, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला जपा. केले महान जगती कार्य, खरा ज्ञान सूर्यमेव समधैर्य थोर आवले. नाही राजा आपला चौथा, नाही राजा आपला चौथा, नाही राजा आपला चौथा. समाजासाठी कष्ट लावला, राहिला कोटी जनांचा भार. आदरणीय मिलिंद शिंदे माझे गुरुभाऊ, त्यानंतर आदरणीय आनंद शिंदे यांनी तयार करायचं आहे. मिलिंद शिंदे
हॅलो हॅलो हॅलो. अरे मॉनिटर मध्ये आवाज दे ना थोडा. हॅलो हॅलो हॅलो. ऐका बंधूंनो, प्रभाकरजी पोखरकर म्हटलं तर ते शिंदे घराण्यामधील एक रत्न होतं. त्यांचं आमचं नातं जास्तीत जास्त जवळचं होतं. गाणं म्हणजे काही खाणं नाही हो, माझं सांगणं आहे. मी तिथं बसलो, माझं अख्खं आयुष्य या गाण्यामध्ये गेलेलं. कुठं सूर चाललाय, कुठं ताल चाललाय, आणि शिका पण चांगलं तर गाणं आहे की नाही बाबा. माझ्या वडिलांचं गाणं थोडक्यात 2च ओळी गाणार, आणि जास्त नाही गाणार. मेरे जीवाना सूर कशाला म्हणतात. मेरे जीवाना जगविण्या भीम आले. मेरे जीवया जीवाना जगविण्या भीम आले. बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले. बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले. फुलविण्या भीम आले. जीवाना भीम आले. हे गाणं गायलं माझे वडील आदरणीय गानरत्न सम्राट स्वर सम्राट प्रल्हादजी शिंदे यांनी. या गाण्याला स्वरबद्ध केलेलं माझे थोरले बंधू आनंदजी शिंदे. आणि हे गाणं लिहिलं ते आमचे काका प्रभाकरजी पोखरकर यांनी हे गाणं लिहिलं. मी मरेपर्यंत त्यांना दाजी म्हणायचो का. ते जाधव होते, जाधव. आणि माझी सासरवाडी जाधवाची होती. मी त्यांना थोडं मेवणा म्हटलं का मला शिवी द्यायची, माझ्यावर खेकसायचे, माझा रागराग करायचे. पुन्हा म्हणायचे नाही काका काका म्हणले गाण्यात पडायचे. कारण आमच्याजवळ जो ठेवा आहे तो कोणाकडेच नाहीये बंधुत्व, आनंद मिलिंदकडे. आणि मानसपुत्र माझा भाऊ आनंद भाऊ यांनी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत त्यांनी स्वतः ते सर्व केलेलं आहे. माहितापासून बार फिटकरून बघायचं 2 वेळा जाऊन आला. मी पण जाऊन आलो तिकडे. पण गोवाची कंडिशन त्यावेळेला कशी नव्हतीच. प्रभाकरा तुझी मनीषा पूर्ण होती. मनीषा अपूर्ण होती. फुलविण्या भीम आले.
आनंद हा आता आपल्या जाहीर श्रद्धांजली सभा सुरू होत आहे. मी सर्वप्रथम आदरणीय आमदारजी आठवले साहेबांना विनंती करेन की इथं हा बाजू एक मिनिट